गुड मॉर्निंग. तर चला बघा, आपले मला करायचे आता पोहे. आज आहे रविवार. मस्त असे पोहे. सकाळी स्वयंपाक वगैरे काहीच नव्हतं. आणि हे पहा, तुम्हाला हे दाखवते मी ताईंनो. मटकी मी बांधून ठेवली ती. हो का, ह्याच्या बाहेर ह्याचे मोड आले तर कपड्याच्या बाहेर. हे पाहू शकता बघा, किती मोठे मोठे मोड आलेत हे. हो का, काहीच नाही ताईंनो. फक्त भिजवीत मटकी भिजवताना काय करायचं, थोडंसं कोमट पाणी करायचं. आणि कोमट पाण्यात जर टाकलं ना, हे पाहायला चिटकून बसलेत हे. हो का, कसे निघायलेत आहे का. कोमट म्हणजे नॉर्मल कोमट पाणी करायचं, त्याच्यात भिजू घालायची संध्याकाळी. सकाळी भिजू घालायची, संध्याकाळी बांधायची. हे दुसऱ्या दिवशीची सकाळी. आता एक मिनिट तुम्हाला सोडून मी दाखवते. तर हे पहा बघा कसे आलेत मोड आहे का. कपड्याच्या बाहेर मोडं गेली त्याची. हे पाहू शकतात. सुंदर अशी मटकी आपली. मोडं फक्त कोमट पाण्यात भिजू घालायची. भिजू घालताना कोमट म्हणजे नॉर्मल कोमट बरं का ताईंनो, असं गरम नाही आणि कडक तर नाहीच नाही. फक्त नॉर्मल पाण्यात भिजू घालायची मटकी. आणि बघा किती सुंदर मोडं आले तर चला आता ही मटकी आज नाही करायची. आता ही अशीच ठेवणार आहे उद्याच्याला. ह्यांना डब्याला वगैरे होती द्यायला बी, आणि जाताना उद्या सकाळच्याला नाश्त्याला ही मटकी. तर आता करते मी पोहे मस्त असे. आता काही सुट्टी असल्यामुळे सगळ्यांना आज वेगळं काहीच नाही आहे. म्हणलं पुरी वगैरे तर नगं म्हणले, सगळेच कटाळले. तर त्याच्यामुळं आज जायचं आहे आंटीकडं. काय आहे काय नाही सगळं सांगते ताईंनो. आजचा दिवस म्हणजे खरं तर विचार केला तर खूप दुःखाचा दिवस आहे ताईंनो. त्याच्यामुळं करते आंटीकडे गेल्यास पण शेअर तुमच्यासोबत. तर हे ह्यांना मिरच्या घ्यायचंच लक्षात नव्हतं. सगळं घेतलं, लसण घेतलं आहे कधी नाही ते पोह्याला. आता त्यांनी घेतलं आहे तर टाकते. किती बारीक मी खालून आजी कोणी यूज तर हो का, मी सुद्धा इतकं बारीक करत नाही आहे. एवढा बारीक केला आहे त्यांनी. मी नाही टाकत कधी पोह्याला लसण, पण म्हणलं आता घेतला आहे त्यांनी तर टाकते. कांदा आणि टोमॅटो पोह्याला घाललं जातं आहे. मग खूप मस्त एक नंबरमध्ये पोहे होते. तर आणि तेल कमी लागते कांदा जर घातला तर. तेलाचं बी आणि विशेष म्हणजे चव खूप छान लागते. आज शेंगदाणे घातले पोह्यामध्ये, कारण मी पण ह्यांच्यासोबतच नाश्ता करणार आहे आज. तर म्हणलं मग सोबत खाल्लं तर हे खाऊन त्यांनी जर काढून टाकले तर मला खाता येते ती शेंगदाणे. त्याच्यामुळे मग टाकले आज थोडेसे शेंगदाणे. खूप छान होते ते पोहे बघा करून. टोमॅटो घालायचा मस्त असा, कोथिंबीर आहे. तर चला आता घेते करून ताईंनो पोहे. तर चला झाले आपले पोहे तयार. बघा मस्त कलर आले की नाही. थोडीशी साखर घालायची, छान लागते चव पण छान लागते ताईंनो. बसलेत आता नाश्त्याला, देते सगळ्यांना. हाय हॅलो मैत्रिणींनो, कशा आहेत सर्वजणी? मजेत ना, आणि मजेतच राहायचं. तर चला मी अलका मोमेंटो चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी चालले बाहेर कुठे, तर ताईंना मी चालले आंटीकडं. तर आज दुःखाचा दिवस आहे खूपच. म्हणजे आमचे भाई म्हणजे आंटीचे मालक समजा, तर त्यांना आज वारून 2 वर्ष झाली ताईंनो. तर आज जे पुण्यतिथी त्यांची, तर त्याच्यामुळे आम्ही तिकडं चाललो. त्याच्यामुळे थोडंसं सकाळपासूनच थोडंसं सॅड म्हणजे माणसाला एक आठवण येते ना, तर तसं खूप आठवण येऊ लागली त्यांची रात्रीपासून. काल बी आंटीकडे गेले तर आंटी बी नाराजच होत्या. आंटीला थोडंसंच व्हिडिओमध्ये घेतलं, पुन्हा काही आंटी व्हिडिओमध्ये आल्याच नाही त्या, कारण खूप नाराज होत्या त्या बी. आणि मी गेले थोड्या वेळेस बसले, मग जेवले वगैरे काहीच नाही. नकोच म्हणलं, करमलं नाही काही नाही. तर म्हणलं मग जाऊ द्या आता. आज म्हणलं ये उद्या. मग आता ह्यांनी ती गेली सकाळीच. लेकरांनी चाललोत आता. ह्यांनी सकाळीच गेले तर म्हणलं चला तुमच्यासोबत पण शेअर करावं थोडंसं. तर तिथे गेल्यास पण करते ताईंना शेअर थोडं तुम्हाला. नाही गरज ओढली नाही घेत, चप्पल घालते आणि जाते आता. ऑटो बुक करायला गेलेत लेकरं खाली. लेकरं म्हणजे तू तुझा व्हिडिओ कर, आम्ही काय व्हिडिओमध्ये येतात पुन्हा तुला डिस्टर्ब होतं आहे. इकडून नको तिकडून नको आम्ही म्हणत राहतात, मग तुला हे होतं आहे. ते काय आला ऑटो. तू तुझा व्हिडिओ कर आणि आम्ही आमचं खाली थांबतात. म्हणले थांबा म्हणलं. मग गेले खाली. कुलूप लावावं लागून गेटला. आला का ऑटो? गेटला चावी लावायला सांगावं लागते त्यांना. तर आम्ही चाललो तर इथं गेटला चावी लावावं लागते. भीती काही नाही आहे, पण आपलं सेफ राहिलेलं बरं ना. आला का? तर चला, आमच्या भायाचं आज वर्षश्राद्ध आहे. 2 वर्ष झालीत बघा त्यांना. पुण्यतिथी. तर त्यासाठी हे बनविलेले आहेत असे आयटम सगळे.
आमच्यात असं असतंय. हे पंचामृत, गवारीची शेंग, भेंडीची भाजी, डाळीची चटणी, हे पा कढी, हे इथं शिरा, हे वरण, अजून आणखीनं काय बनवलं आहे हे पा भजे, इथं पापड, सगळंच असं बनवलेलं आहे. आम्ही उसा स्वयंपाक झाला आलेत वाढले ना मध्ये. आणि आमचा आटोच बुक झाला नाही तोपर्यंत आंटीचा आमचा स्वयंपाक बी झाला बघा. जशी फोटो मांडलाय, नैवेद्य दाखवून घेतला, हार बी घातलाय फोटोला. पास 2 वर्ष झालेत आता. पूजा वगैरे करून घेतली. स्वामी जेवायलीत, स्वामीला बोलवलंय जेवायला. हा ना, त्यांच्या नावानं स्वामीला जेव घालतात. तर असं होतं, हे पुण्यतिथी आहे आज, तर तेच सांगायचं होतं, असं ठेवलंय मध्ये. तर तेच तुम्हाला जसं की म्हणलं का, तर खूप दुःख वाटू लागलं. आंटी काही व्हिडिओमध्ये येईन, आता काय करतात काय माहिती. बसल्यात तिकडं सरच्या घरामध्ये. स्वामीला वाढलंय जेवायला, आम्हाला बी सगळ्यांना जेवायचं आहे आता. तर आंटीचा असा स्वयंपाक. सर काय आज घरी नाही तर बघा ताईंनो. सरला म्हटलं, मग सर गेले तर त्यांच्या मुलीच्या सासूकडं त्यांना बी जेवायला बोलवले. तिथं काय आहे माहीत नाही आहे. गेलं तर आंटीनं जर आल्या व्हिडिओमध्ये तर बघते, नाही आल्या तर नाही. मग चला. तर हे स्वामींना जेवण झाल्याच्या नंतर कपडे द्यायचे. हे असा जय द्यायला आहे बघा, नाही दिसायला असतो. ते असा पंचा वगैरे इथं स्वामीला देते. तर पद्धत आहे. पाया पड भैया. तर ताईनं काय भांडण करीत राहते ते लेकरं. आमचा जय नावानी ग बसा, जय व्हिडिओ करीत असते बघा ताईनं. एवढा हशी ते हो काय. आंटीकडून आलो, जेवण केले. आंटीला नग म्हणलं, आंटीनं दिलाय डबा. आता संध्याकाळी जेवायला इतका उशीर झालता ना ताईनं, सगळं दिलंय. नको म्हणलं तरी हो का, भात दिलाय, भजे दिले, तर 4 ताळे डबा भरून भेंडीची भाजी, ह्याच्यातच एका साईडला पंचामृत, गवारीच्या शेंगा, सगळं दिले. आणि हे सगळ्यात मस्त आणि बेस्ट आयटम म्हणजे हे शिरा आहे बघा. एवढा सुंदर केलाय ना त्यांनी, खूप मस्त चवीला, इतका छान झालाय ना. तर तिथं पण खायला आता तुम्ही आहे. त्यामुळे मी किती खाऊ, संध्याकाळी जेवणार नाही. आता डबल एकदा जेव घातलं ना त्यांनी, त्यांच्या बाहेरला जेव घातले तर संध्याकाळी जेवत नसते. तर त्याच्या म्हणल्या मी तर जेवणार नाही म्हणल्या, मग मी कशाला घेऊन जाय म्हणल्या खायला. लेकरांना शिरा वगैरे आवडतं, जयला भेंडीची भाजी आवडतीये, तिला पंचामृत आवडलं होतं, भजी जवळपास सगळ्यांनीच खाल्ली होते. त्याच्यामुळे मग सगळंच आणलं. आणि भात जे आहे ना ताईनो, ते भात आहे ना ह्यांना फोडणी देऊन आवडते, त्यांचा फेवरेट आहे. भात जर उरला त्यांना जर असा भात खाणार नाही तर, पण फोडणी देऊन दिला तर, फोडणी जर दिली ना तर असं आवडीनं खाते बघा. एकीकडे दूध ठेवलं तापवायला, मला लावायचं दही. 1 मिनिट. आपलं तर पुन्हा दही चांगलं लागत नाही, दह्यासाठी आहे एक डबा घेते आता. आणि आहे ताजं दूध, ह्याची मलाई काय आत्ताच काढणार नाहीये बघा. मी अशी बाजूला सारून चहा करून, तू दूध चहा घेतो ना, जे दूध चहा घेणार आहे, दीदी काहीच घेणार नाही, आमच्या दोघांना चहा. तर असा होता आपला आजचा दिवस. आणि असा होता आपला आजचा दिवस. चांगला म्हणता येत नाही, वाईटही म्हणता येत नाही. असं जर खरं तर दुःखाचाच होता ताईनं. खूप आठवण झाली बरं का आमच्या बायांची. कालपासून आठवण होऊ लागली. सकाळी पण आम्ही सकाळी आज रविवार होता, बाहेर निवांत बसलो, तर स्वयंपाक नव्हता, काही नव्हता, गप्पा मारत बसलो. तर तेच होतं, ह्यांनी म्हणत होते कांताला बघ आज 2 वर्ष झाले, असं म्हणून म्हणजे थोडंसं सॅडच वाटलं. त्याच्यामुळं म्हणजे कसं ताईनं वेगळंच वाटू लागलं बघा. आणि जाताना पण ना आम्ही दिदीला ते सांगत होते आठवत की बघ दिदी, ह्या टाईमला आम्ही त्यांना घेऊन जात होतो, कारण इथून घेऊन गेलो होतो आम्ही. आणि अख्खा दिवस गेला तर आम्हाला घेऊन जाताना. त्यावेळेस काय माझं यूट्यूब चॅनल वगैरे काहीच नाही असले असतं तरी मी काही शेअर केलं नसतं, त्या गोष्टी काही शेअर करता येत नसतात ताईनं. तर त्याच्यामुळे असा होता बघा आजचा दिवस. चांगला वाईट दोन्ही पण म्हणायचं, वाईटच चांगला तर नाहीच. तर चला आता घेते चहा करून. आणि चहा आली थेंबली आता, त्यांना लागला खोकल्याचं औषध आणायचं आता. आज आहे रविवार, मेडिकल असते बंद. चला काय जे होईल ते तुमच्यासोबत शेअर करेल अजून बी. आता ठेवते चहा, अगोदर चहा तर घेते, मग बाकीचे कामं बघते आता. तर चला मस्त आपला असा चहा उकळलेला आहे, आता चहा घेतो. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ताईंनो तर सांगायला अजिबात विसरायचं नाही. हे आहे आपलं दूध, दह्यासाठी घेतलेलं, गरम केलेलं. ह्या डब्यात मला दही लावायचं, लेकरांची बडबड चालवली आहे इथं. तर बघा मस्त असा कडक चहा घेत होता आता. तर व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब
आणि कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही. तर चला ह्या व्हिडिओचा इथंच एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.